युवराजजी दाबेकर, मंगेश दादा बेळोचे, तळेकर साहेब, खजिनदार सुनीलजी उतेकर, सर्व कमिटी मेंबर या व्यासपीठावरती. पोलादपूर तालुका क्रीडा असोसिएशन रजिस्टर संपूर्ण कमिटी आपण बक्षीस वितरणासाठी व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. हॅलो, आवाज. हॅलो, यात रामवर्धानी कापडे हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी, पलचिल संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी, सिद्धिविनायक बोरावडे तृतीय क्रमांकाचा मानकरी, चतुर्थ लंगोटी मित्रमंडळ करंजे ब. तिन्ही संघांनी लाईनअप मध्ये या. आपल्याला बक्षीस वितरण समारंभ करायचा आहे. मी तिन्ही संघांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. सर्व विजय संघ नंबर 1 2 3 4 पूर्ण शिस्तीमध्ये आपलं लाईनअप मध्ये उभं राहा. कारण मोरे साहेबांचं काम तुम्हाला माहिती आहे, तुमचे फोटो पुढच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये येणार आहेत. त्यामुळे शिस्त असोसिएशनचा जो पार्ट आहे शिस्त, तर ती पहिली शिस्त पाळा, त्यानंतरच बक्षीस तुम्हाला दिलं जाईल. पूर्ण लाईनमध्येच उभे राहा. 1 नंबर आलेला 1 नंबरला, 2 नंबर 2 नंबरला, 3 नंबर 3 नंबरला, 4 नंबर 4 नंबरला. त्याच्याशिवाय बक्षीस वितरण होणार नाही. लेट झालं तर आम्हाला बोलायचं नाही. मला आपलं असोसिएशन रजिस्टर आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन एक उंचीवरती जाऊन पोहोचलंय. सर्व संघांनी लाईनअप मध्ये राहायचं आहे. सन्माननीय अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन निलेशदा कोळसकर यांची सूचना आहे आणि आपलं आयोजन शिस्तमध्ये. तसेच या स्पर्धेसाठी खास उपस्थित असलेले महाराष्ट्र श्री संदीपदादा जाधव, त्यानंतर या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रोहित मोरे साहेब. शांतता राखा. शांतता राखा. या स्पर्धेला खास उपस्थिती राहिलेले महाराष्ट्र श्री पुरस्कार संपन्न झालेले आजचे प्रमुख पाहुणे शांत राहा. सन्माननीय श्री श्री संदीपदादा जाधव यांचा इथे सन्मान होतोय. सन्मान करतील गोळेगणी गावचे सुपुत्र प्रणव मोरे. मी महाराष्ट्र श्री श्री संदीपदादा जाधव यांना विनंती करतो की आपण सन्मानासाठी व्यासपीठासमोर यायचे. सर्वांनी टाळ्या वाजवा. एवढी मोठी व्यक्ती आज आपल्या व्यासपीठावरती आहे. महाराजांची प्रतिमा, शाल आणि फोटो घ्या आणि डायरी देण्यात येते. इकडे फेसिंग करा. हक्क्या महाराष्ट्र श्री श्री संदीपदादा जाधव यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद संदीप दादा. जय जय शिवाजी. यानंतर या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि गोळेगणी गावचे सुपुत्र, आपल्याला अभिमान वाटावा असे उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय रोहितदादा मोरे यांचा सन्मान करतील पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष व एक उद्योजक सन्माननीय श्री निलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करतो दोन्ही अध्यक्षांना की सन्माननीय रोहितदादा मोरे अध्यक्ष यांचा सन्मान सन्माननीय श्री निलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते होईल. टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण स्वागत करायचं, हा आपला अभिमान आहे. युवा उद्योजक अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. महाराजांची प्रतिमा आणि डायरी देऊन सन्मान होतोय. त्यानंतर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व एक उद्योजक सन्माननीय निलेशदा कोळसकर यांचा सन्मान करतील विजय मोरे. गोळेगणी गावचे सुपुत्र विजय मोरे या. विजयदादा मोरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अध्यक्ष व एक युवा उद्योजक यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. महाराजांची प्रतिमा,
शाल आणि डायरी देऊन सन्मान होतोय सन्माननीय विजय मोरे यांच्या शुभ हस्ते। हा आपल्या असोसिएशनचा सन्मान आहे, त्यामुळे टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत। तसेच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव, एक होणारी व्यक्तिमत्व सन्माननीय युवराजजी दाभेकर। युवराजजी दादा 1 मिनिटासाठी या युवराज दादा। ठीक आहे, त्यानंतर सहसचिव आणि एक चांगलं काम आपल्या माध्यमातून नेहमीच करतात ते सन्माननीय विजयदादा तळेकर यांचा सन्मान करतील संकेत मोरे। या विजय तळेकर साहेब यांचा सन्मान संकेत मोरे यांच्या शुभ हस्ते। टाळ्या होऊन जाऊ द्या विजय तळेकर साहेबांसाठी। त्यानंतर पोलादपूर तालुका क्रीडा असोसिएशन रजिस्टरचे विद्यमान खजिनदार सन्माननीय सुनील दादा उत्तेकर यांचा सन्मान वैभव मोरे करतील। खजिनदार साहेबांचा सन्मान वैभव मोरे या वैभव या। सन्मान थोडं पटापट घ्यायचं आहे। टाळ्या होऊन जाऊ द्या खजिनदार साहेबांसाठी। तसेच सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे सुदेश डुमरे साहेब यांचा सन्मान रुपेश मोरे करतील। या सुदेश डुमरे साहेब, रुपेश मोरे यांच्या शुभ हस्ते एक ब्रँडेड डायरी आणि उपदार शाल माहेची उपदार शाल देऊन सन्मान होतोय। त्यानंतर 2 दिवस या स्पर्धेला खास उपस्थिती असलेले क्रिकेट प्रेमी सचिन दादा सुर्वे यांचाही सन्मान होतोय। सचिन दादा सुर्वे यांचा सन्मान प्रणय येरुणकर याच्या शुभ हस्ते। सचिन सुर्वे यांचा सन्मान प्रणय येरुणकर यांच्या शुभ हस्ते। या प्रणय येरुणकर या डायरी आणि शाल देऊन सन्मान करायचा आहे। सोपान दादांचं आयोजन म्हटलं, गोळेगणीचं आयोजन म्हटलं की काहीतरी वेगळं असतं आणि आपण हा वेगळे पण पाहतोय। त्यानंतर रुपेश जाधव साहेब, रुपेश जाधव या, रुपेश दादा जाधव यांचा सन्मान प्रमोद येरुणकर करतील। रुपेश जाधव यांचा सन्मान प्रमोद येरुणकर या। प्रमोद या लवकर। असू दे मी अनिकेत मोरे, अनिकेत मोरे साहेब या। अनिकेत मोरे यांचा सन्मान करतील महेश मोरे। महेश दादा या। अनिकेत मोरे यांचा सन्मान मोरे यांचा सन्मान होतोय। त्यानंतर सनी जाधव या। सनी जाधव साहेब आपलाही सन्मान केला जाईल। धन्यवाद, धन्यवाद सनी। त्यानंतर युवराज दादा दाभेकर आपण फ्री झालात, ठीक आहे। 2 दिवस पंचांचं काम पाहिलं प्रदीप दादा शिंदे यांचा सन्मान करतील सागर येणूरकर। प्रदीप शिंदे या। प्रदीप शिंदे साहेब या। प्रदीप शिंदे या सागर येणूरकरच्या शुभ हस्ते। प्रदीप शिंदे या लवकर। त्यानंतर रोशन खापणे साहेब, रोशन खापणे साहेब या। रोशन खापणे यांचा सन्मान करतात सागर येणूरकर। 2 दिवस पंचांचं काम पाहिलं रोशन
खापणे घाटकोपरचे पंच आहेत, त्यांचा सन्मान होतोय सागर येरुणकर. त्यानंतर प्रदीप शिंदे यांचा सन्मान त्रिशान मोरे करतील. प्रदीप शिंदे, त्रिशान मोरे या. अशोक पवार पंच, तिसरे पंच अशोक पवार सर यांचा सन्मान मिथुन मोरे करतील. या अशोक पवार सर 2 दिवस पंचांचं काम पाहिलं ते अशोक पवार सर यांचा सन्मान इथे होतोय. मिथुन मोरे नको. त्यानंतर 2 दिवस समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, आपल्या पोलादपूर गावातील पलचिल गावचे सुपुत्र युवा टॅलेंट समालोचक सूरज मोरे यांचा सन्मान प्रणव मोरे करतील. या सूरज मोरे, आवाज खणखणीत, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्यांनी काम पाहिलं केलं ते. दोन मिनिटात घे. त्यानंतर युवराज दाभेकर यांचा सन्मान होईल. सचिव युवराज दाभेकर साहेब यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. मला सांग, मी घेतो. या ठिकाणी 2 दिवस पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला त्यांचा आपण अधिकृत आवाज ऐकतोय. गोड आवाज, मधुर आवाज, अभ्यासू आवाज, ते गणेशदादा केसरकर यांचा मी या ठिकाणी सन्मान करेन. मी विनंती करेन की सोपनदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. समालोचन कक्षात ज्यांनी 2 वर्षात एक चांगलं गोड आवाज, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला पाहायला भेटतं. प्रत्येकदा प्रत्येक स्पर्धेत ज्यांचा आपल्याला आवाज, मधुर आवाज ऐकायला पाहायला भेटतो, असं अभ्यासू हर उडणारी व्यक्तिमत्व गणेशदादा केसरकर. प्रत्येकाच्या ओठांवर ज्यांच्याबद्दल नेहमी जोरदार आला गणेशदादा यांच्यासाठी. आता यांचा करून घेऊ सचिवांचा. त्यानंतर सचिव साहेबांचा सन्मान होईल. या सचिव साहेब युवराजदादा दाभेकर यांचा सन्मान होतोय. स्वप्नील एरोनकर यांच्या शुभ हस्ते. या स्वप्नील एरोनकर या. त्यानंतर लाईव्हची टीम या, लाईव्ह एक प्रतिनिधी या, सूरज या, यांचाही सन्मान होईल. लाईव्ह टीमचा सन्मान होतोय. त्यानंतर मंडप डेकोरेशन काका या, मंडप डेकोरेशन काका. त्यानंतर आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील जननी रामेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रोहित दादा. एक युवा उद्योजक आहे, आदर्श घेण्यासारखा आहे, असे आपले सर्वांचे लाडके रोहित दादा 2 शब्द मार्गदर्शन करतील. या रोहित दादा. दादा यांचा करून घ्या. शांतता राहा. नमस्कार सर्वांना. अच्छा, हे शांत राहा. आपल्याकडे काय जास्त 2 शब्दात पुरेशी नाही आहेत, पण 2 मिनिटात लगेचच संपवून टाकतो. जसं आपला हा 3रा पराव होता, ह्याच्याहून जास्त आपण चांगल्या प्रकारे 4था आपण नक्कीच करू आणि ह्याच्या पुढे पण खूप जास्तच करू. तुमच्यासारखे आपले सगळे ह्या भावंडांना खरोखर खूप छान झालेलं. आणि थोडक्यात बोलू तर सोपान दादा, संकेत, जे आपले इकडचे भावंड आहेत, यांनी जे केलेलं आहे ना कार्यक्रम, ह्यांना 2 शब्दात नाही बोलू शकत खरं तर. ठीक आहे, सोपान दादासारखे जे म्हणजे सपोर्ट त्यांना नेहमीच करा. आमच्या अर्ग्यांना तुमच्या आपण आहोतच पाठीमागे नेहमी. आणि निलेश दादांचं तर म्हणजे शब्दात 2 शब्दात पण खरोखर नाही होऊ शकत. एनिवेज 14 ह्याच्यापेक्षाही चांगला होऊ शकतो आणि होणार.
थँक्यू. खरोखरच दादानी आपल्या 2 मिनिटांमध्येच. त्यानंतर सुनील उतेकर साहेब 2 शब्द मार्गदर्शन करतील. एक उत्कृष्ट खजिनदार आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सुनीलजी उतेकर 2 शब्द बोलतील. जननी रामेश्वर चषक गोळेगणी पर्व 3 उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांचं नाव नाही घेत, आणि सर्व खेळाडू, ज्या संघांनी सर्व संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघाचं अभिनंदन. जे जिंकलेत त्या 4ही संघाचं अभिनंदन. खरोखर मी इथं खास आभार कौतुक करेल ते सोपानदादा मोरे यांचं, कारण गेली 3 वर्ष खूप चांगलं आयोजन करतात. तसंच ते पावसाळी चांगलं आयोजन करतात आणि खूप शिस्तबद्ध असं त्यांचं आयोजन असतं. एवढं चांगलं ग्राउंड देतात, सगळ्या सुखसुविधा ते देतात. त्यामुळे मी त्यांना असोसिएशनच्या वतीनं धन्यवाद मानतो. मी सर्व खेळाडूंना सांगतो की खरोखर चांगल्या पद्धतीने खेळ जावा. तुम्हाला अजून आम्ही चांगल्या प्रकारचं खेळ खेळण्यासाठी चांगलं ग्राउंड उपलब्ध करू, अजून चांगला कसा खेळ होता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही असे सपोर्ट द्या. परंतु मला एक संघांना एक विनंती करतो, सर्व सामने बरोबर होतात, परंतु संघ हा थोडा टाईम जास्त घेतो. मानतो मी संघ चांगले आहेत, परंतु त्यांनी बाकीच्या टीमचा पण विचार करावा. खरोखर एवढं बोलून 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की पुढच्या वर्षी येणारं गोळेगणी चषक हे एक वेगळी भूमिका वेगळ्या पद्धतीने असेल. मी 2च मिनिटं सोपानदादांबद्दल बोलणार आहे. सन्माननीय श्री सोपानदादा मोरे, मनुष्य जन्म घेत आहे पण समाज प्राप्ती आपले ऋण विसरत आहे. सोपानदादांसारखे खूप कमी आहेत जे सतत समाज प्राप्ती ऋणी आहेत. एक सामान्य व्यक्ती ते एक यशस्वी उद्योजक असा अवघड प्रवास करणाऱ्या दादांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. स्वतःचा मोठेपणा कधी सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध महिलावरूनही येतो. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात आणि परमार्थिक क्षेत्रात जीव ओतणाऱ्या व्यक्तींचे वर्णन आम्ही काय करणार. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णन तुमचे गुण. रामकृष्ण हरी. सोपानदादांबद्दल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या सोपानदादा. त्यानंतर आपले अध्यक्ष साहेबांचं भाषण होईल. सन्माननीय निलेशदादा कोळसकर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं आणि स्पर्धेबद्दल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. मित्रांनो, आपण कामाच्या घाईमध्ये आपण मुंबईमध्ये आपलं कोकण एवढं सुंदर असताना आपण मुंबई या ठिकाणी मुंबई असेल, पुणे असेल, गुजरात असेल, आपण असोसिएशन 2019ला विचार केलं, 20ला स्थापन केलं. 20ला स्थापन केल्याच्यानंतर आज 24मध्ये आज मला वाटतं 5वं आयोजन आहे अगदी धूमधडाक्यामध्ये. कारण याचा आयोजक जो आहे हा सोपानदादा मोरे आहे. या माणसाचं मूर्ती लहान आणि कीर्ती महान असल्यामुळं ही व्यक्ती जी आहे ही आमच्या असोसिएशनसाठी एक खंबीर नेतृत्व आहे. या माणसासाठी मी काल एक वर्णन निबंध लिहिला होता माझ्या ऑफिसच्या डायरीमध्ये, पण कामाच्या गडबडीमध्ये मी विसरून गेलो. मी सक्सीवरनं दाखवलेला होता तो मेसेज. तर मी एवढंच म्हणेन मित्रांनो, तुमच्या पाठी माझं तुम्ही इथं उपस्थित आहात त्याच खेळाडूंना नव्हे तर आज जे लाईव्ह बघणारी जी मित्रमंडळी खेळाडू आहेत या सर्वांना विनंती करेल, असे आयोजक बनणं हा खाऊ नाही आहे. तर तुम्ही आयोजकांना सांभाळून घेतलात तर आयोजक तुम्हाला सांभाळून घेतील. मी एवढंच म्हणेन, माझे सहकारी मित्र जेवढे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सरकारी मान्य, हा सरकार मान्य मला वाटतं पहिला महाराष्ट्रातला असोसिएशन असेल की तो रजिस्टर आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेल, शिस्त म्हणजे शिस्त. आपल्या आयोजकांना आपण मदत केल्याच्यानंतर आपल्याबरोबर कमिटी मेंबरसुद्धा खेळाडूसुद्धा आहेत. तर त्या खेळाडू म्हणून जो खेळाडू कमिटी मेंबर असतो त्याचा तिथं मान झालेला पाहिजे. कारण त्याच्या मेहनतीमुळं आपण ह्या व्यासपीठावरती आहोत. आज इथं जमलेले माझे मित्र, व्यावसायिक, सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो, आपण नेहमी असेच आम्हाला सपोर्ट करत राहाल हीच विनंती करतो. आजचे आमचे माझे सहकारी सर्व आयोजक, याच्या पुढेही बरेचसे आयोजन आहेत, तरी आपण त्याच प्रकारे खेळाल, नियमामध्ये राहाल, नियमामध्ये खेळाल. आणि इथून पुढे मी असोसिएशन सचिवांसमोर एक शब्द देतो, इथून पुढे 24च टीम आपण खेळणार आहोत. 32 टीम आजपासून बंद करतोय. ह्याच्यापासून पुढे 32 टीम आपल्याकडे नसणार आहेत. धन्यवाद. दादांच्या प्रेमापोटीच 32 टीम झाल्या होत्या ना. खरोखरच 24 टीमच खेळवायच्या होत्या, परंतु 32 संघ झाले आणि सोपान दादाने ती परमिशन दिली की मी 32 संघाचं आयोजन करण्याला तयार आहे. आणि त्या 32 संघांचं आयोजन यशस्वीरित्या झालं. सर्वांना सूचना तर भेटलेल्या आहेत. येणारे भरपूर आयोजन आहेत आपल्याकडे, ती लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. PTPLचे जे फॉर्म कोणी भरले नसतील ते ऑनलाईन भरून घ्या.
कुठल्याही खेळाडूचा ऑफलाईन फॉर्म घेतला जाणार नाही. काही अडचण असेल तर संदीप कदम सर, युवराज दाभेकर आणि ओमकार घाडगे यांच्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर ऑप्शन तारीख आपल्यापर्यंत येईल. जाऊया बक्षीस वितरणाकडे. आता 2 शब्द बोला. नाही बोलायला पाहिजे ना. नाही 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 तुमच्या आयोजनाबद्दल नका बोलू. बाकी नमस्कार. जलनी रामेश्वर सामाजिक संस्था कोळेगणी यांच्या वतीने मी सर्व खेळाडूंचे आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, अध्यक्ष निळेदादा, सचिव साहेब आणि सर्व कमिटीचे मी आभार मानतो. कारण का फक्त मी 24 संघ घेणार होतो आणि ऑनलाईन बुकिंगमध्ये काहीतरी 34 संघ झाले आणि मला त्यांनी विचारला काय करायचं. तर बोललं तुम्ही तर सहकार्य करणार असाल तर मी आयोजन करायला तयार आहे. आणि खरोखर 2 दिवस मला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आणि महत्त्वाचं सहकार्य कोणी केलं ते ह्या माझ्या टीमने. हे आमचे अध्यक्ष साहेब माझ्या खंबीर पाठीशी उभा राहिला, माझा खजिनदार संकेत मोरे आणि माझा कर्णधार छोटा भाऊ वैभव आणि माझे सर्व देणगीदार. मी ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांनी मला एका शब्दाने नाहीच बोलले नाहीत. सोपानदादांचा फोन आलाय ठीक आहे आणि असे एक समोरच दादा बसलेले आहेत. तर मी सर्वांचे आभार मानतो. अशीच मला संधी द्या आयोजन करण्यासाठी. नक्कीच आम्ही चांगलं काय काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. सोपन दादा कमी बोलतात पण योग्य बोलतात. धन्यवाद दादा. मागील झालेल्या 3 मॅचचा सामनावीरांचा पुरस्कार देण्याचं बाकी राहिलंय. तर मी ओमकार शेलार आणि अरविंद पासवानना विनंती करतो की आपण दोघांनी यायचं आहे, आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. संकेत कॅप ठीक आहे, युवराज दोघांना दे. दादा दोघांना द्या ना. ओमकार आणि या मागील मॅच ओमकार आणि अरविंद. कॅप द्या ना. कॅप कुठे? ठीक आहे. ओमकार सकपाल या, सॉरी, आणि अभि जाधव आपण पण यायचंय. अबू या लास्ट मॅचचा सामनावीर. आपण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. जाऊया बक्षीस वितरणाकडे आपण, कारण सर्वांना लेट होतोय. काल ट्रॅफिक आपण बघितलं. संपूर्ण स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण आलंय शेवटच्या टप्प्यावरती. ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तो क्षण आलाय. तो क्षण आहे गोड. उद्या संक्रांत आहे आणि सर्वांनी गोड गोड बोला. संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. जाऊया पुढे. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? पण आपण जास्त वेळ न घेता एकदाच नाव सांगा कोण असू शकतं संपूर्ण स्पर्धेचा. नाही, उत्कृष्ट गोलंदाज करतोय सिद्धिविनायक बोरावळे संघाचा सुनील उतेकर, खजिनदार पोलादपूर तालुका. 6 विकेट घेतलेत आणि युवराजी दाभेकर सचिवांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट गोलंदाज. 42 वर्षाची ज्याने क्रिकेटमध्ये आपला गाजवले ते सुनील उतेकर ठरतायत. उत्कृष्ट गोलंदाज 6 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज ठरतायत. 42 वर्ष वय असताना उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर शेलार 48 धावा. या ओमकार शेलार या. ओमकार शेलार या. ओमकार या. विजय मोरे साहेब आणि निलेश मोरे. विजय मोरे साहेब आणि निलेश मोरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ओमकार शेलारसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्याने आपल्या तालुक्याचं नाव उंचीवरती नेले ओपनच्या गटामध्ये तो ओमकार शेलार. चतुर्थ क्रमांक. खरोखरच ज्या संघाचं कौतुक करावं लागेल. अतिशय 17-18 वर्षाचे सर्व खेळाडू आहेत. करंजेगाव लंगोटी मित्र मंडळ करंजे ब संघ ठरतोय. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी मी कर्णधार
आणि 3 खेळाडूंना विनंती करतो की आपण ट्रॉफी साठी यायचंय. महेश मोरे आणि संदेश डुंबरे साहेब या चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. टाळ्या वाजवा या टीमसाठी. नवीन टीमची बांधणी. सर्व खेळाडू फक्त 17 आणि 18 19 वर्षाच्या वयोगटातील आहेत. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय सिद्धिविनायक बोरावळे संघ. या सिद्धिविनायक तीनच या सिद्धिविनायक बोरावळेचे 3 प्रतिनिधी या सन्मान करतील. अनिकेत मोरे आणि विजय तळेकर. अनिकेत मोरे आणि विजय तळेकर साहेब या आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. तृतीय क्रमांक सिद्धिविनायक बोरावळे संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय पलचील संघ. या पलचील 3 प्रतिनिधी कर्णधार आणि या पलचील सन्माननीय रोहितदादा मोरे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. द्वितीय क्रमांकाची रोहितदादा मोरे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. एक विशेष इथे प्राइज द्यायचा आहे. ज्याने 21 चेंडूमध्ये 66 धावा बनवल्या तो वैभव मोरे गोळेगणी गावचा. याला 500 रुपयाचं प्राइज देतोय अथर्व येरुणकर. ये बाळा अथर्व येरुणकर साठी पण टाळ्या वाजवा. सलग 2 दिवस मैदानामध्ये पाणी बॉल आणि निलेश दादा कोळसकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. या वैभव साठी टाळ्या वाजवा. तुझ्या हस्ते दे. वैभव मोरे छोट्या खेळाडूने दखल घेतली आपल्या मोठ्या खेळाडूची. वैभवला एक ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात निलेश दादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते. 21 चेंडूमध्ये 66 धावा बनवलेला खेळाडू वैभव मोरे. त्यानंतर मालिकावीर या स्पर्धेतील कोण असेल? अभि जाधव. धावा बनवल्यात 80, 3 विकेट. अबू जाधव ठरतोय मालिकावीर. सन्मान्य निलेश दादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते मालिकावीरचा पुरस्कार देण्यात येतोय. अबू जाधव याला चांगली खेळी केली आणि मालिकावीरचा हकदार ठरतोय. या मालिकावीर गोलंदाज आणि बॅट्समन बॉलर शूज आणि चुकून राहिलं होतं आयोजकांकडून. सुनील होतेकर या आपल्याला एसके ब्रँडची कॅप आणि शूज. ओमकार शेलार या आपण पण. ओमकार हो बेस्ट बॅट्समन या ओमकार. ठीक आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ रामवर्धनी कापडे संघ. या आपण बक्षीससाठी संपूर्ण गोळेगणी खास उपस्थिती असलेले आमचे संदीप दादा, त्यानंतर आमचे अध्यक्ष साहेब पोलादपूर तालुका आणि सोपान दादा, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं प्राइज देण्यात येत आहे. या दादा या महाराष्ट्र श्री संदीप दादा यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अध्यक्ष साहेब या निलेश दादा कोळसकर, या दादा सोपान दादा मोरे अध्यक्ष, रोहित मोरे, निलेश दादा कोळसकर, महाराष्ट्र श्री
कापडे संघ ठरतोय. प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ रुपेश सकपाळ यांचा हा संघ चांगलं काम करतो आज तालुक्यामध्ये. ओपनच्या गटामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचा मानकरी या संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये गुण्या गोविंदाने संपन्न झाले. सर्वांनी शिस्तीमध्ये घरी जा. धन्यवाद.